नमस्कार सर्वांना. रोशाली किचन कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस. आता त्यासाठी आपण एक पातेले घेतले आहे. आता त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. आता तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे जिरे ॲड करूयात. तुपामुळे त्याला खूप छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे तूप ॲड करायचं किंवा तुम्ही तेल पण ॲड करू शकतात. आता आपले जिरे छान तडतडले, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक कांदा कट करून टाकायचा. सिंपल पद्धतीने फ्राईड राईस आज आपण बनवणार आहोत आणि खूप झटपट असा बनवून तयार होतो. आता कांदा गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये आपण थोडंसं लसूण ॲड करूयात. लसणामुळे त्याला छान असा फ्लेवर येतो. आणि त्यानंतर हिरवी मिरची आपण त्यामध्ये कट करून ॲड करायची आहे. तर सर्व छान मिक्स करून घेऊ. बघू शकता कांदा छान गुलाबी रंगावर आला. आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 चमचा आपण त्यामध्ये सोया सॉस ॲड करणार आहोत की त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या फ्राईड राईसला येतो. सगळं छान मिक्स केलं. आता आपण जो राईस स्टीम करून ठेवला आहे, तो स्टीम करून ठेवलेला राईस त्यामध्ये आपण ॲड करायचा. बघू शकता मी सर्व राईस त्यामध्ये ॲड केला. राईस हा छान मोकळा सुटसुटीत असायला हवा, म्हणजे खूप छान असा आपला फ्राईड राईस बनवून तयार होतो. आता सर्व छान मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ ॲड करूयात. आता सगळं छान मिक्स करायचं. सोप्या पद्धतीने आणि चवीला खूप छान असा हा राईस लागतो. याच्यामध्ये अजून तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकतात. आता त्याच्यासाठी आपण थोडी कोथिंबीर त्यामध्ये ॲड करू आणि छान मिक्स करून घेऊयात. आता मिक्स करून झालं की त्याच्यावर आपण झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेऊ. 2-3 मिनटासाठी एक छान वाफ काढून घ्यायची. तर वाफ काढून घेतल्यानंतर परत आपण छान मिक्स करूयात. बघू शकता तुम्ही आपला राईस किती सुंदर असा बनवून तयार झाला आहे. खायला इतका छान लागतो. तुम्ही नक्की अशा प्रकारे राईस ट्राय करून बघा. बघू शकता किती छान त्याला कलर आला आहे. चवीला पण खूप सुंदर लागतो. नक्की ट्राय करा.